प्रत्येकाचे हावभाव शिकणारे प्रत्यक्ष कॅमेऱ्याने कैद करणारे अशा दोन्ही त्यांचा सत्कार आमचे सचिव यामध्ये करावा अशी त्यांना विनंती करतो. कारण त्यांच्याकडे जी हाताळण्याची कला आहे ती अजून तरी आम्ही अवगत करू शकलो नाही. त्यांची जागा आपण कधी घेऊ शकणार नाही. पण त्यांनी जे काय आम्हाला दिलं त्याचा जोरावर होत नाही. आम्ही काल ते थोडंफार करू शकलो. तर असे जरी आज आपल्या मध्ये ते उपस्थित नसले तर आपण त्यांचे आशीर्वाद रूपी या ठिकाणी सर्व केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने ते तिथे जरी असले तर त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहे. म्हणजे त्यांच्या नावाचं स्मरण किंवा आपण पुढे जर ते इतर नसले तर त्यांची आठवण करणं उचित आहे. कारण त्यांचं या वयातही योगदान संघटनेसाठी किती आहे ते आपण विसरून चालणार नाही. तर त्याच्यामुळं त्यांचे या ठिकाणी आम्ही आठवण करतो आणि त्यांचे संपूर्ण केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या असंच मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील. वेळोवेळी ते आमच्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि असा नवनियुक्त केंद्रीय कार्यकारिणीचा या ठिकाणी सत्कार सोहळा संपला असं जाहीर करतो. आणि अतिशय नवनियुक्त कार्यकारिणीकडे बघता सर्व समावेशक अशी ही कार्यकारिणी झाली आहे. अतिशय म्हणजे 5-6 जणांची टीम तर अतिशय म्हणजे माझा जवळपास बराच भार हलका होईल असं वाटतंय. म्हणजे जो डाटा मला अकाउंट करून लागेल त्याला मला काही बघावं लागणार नाही. आयटी करून जो डाटा लागेल तो बघावा लागणार नाही. लिगलच्या माध्यमातून आमच्या ज्या काही चुका होतील किंवा जे रिवाजाप्रमाणे ठरल्याप्रमाणे जे अधिवेशन सत्र असतं पुढचं हे अधिवेशन संपल्यानंतर आपण जे रोटेशन पद्धत आपल्याकडे आहे पुढील अधिवेशन आपलं रोटेशननुसार नाशिक परिमंडळ कार्यालयाकडे जातं. तर नाशिक परिमंडळ कार्यालयामधील जे कोणी पदाधिकारी सभासद या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी कृपया ध्वज हस्तांतरणासाठी स्टेजवर यायचे आहे. राजू भोकरे साहेब आहे ना छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील आपले सभासद असतील. अधिवेशन पुढचं अधिवेशन नाशिक या निसर्गरम्य ठिकाणी घेतलेलं आहे. नाशिक झोन तर्फे निश्चितच याची चांगली तयारी करण्यात येईल. ज्याप्रमाणे या ठिकाणी झालं येथील सर्व सभासदांनी अधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि आभार. यानंतर नवीन केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने आता आपले सगळं सत्र संपलेलं आहे. आता औरंगाबाद परिमंडळ कार्यकारिणी आणि सर्व समित्या मध्ये जे सहभागी होते जो आपला श्रमपर्यायाचा कार्यक्रम जेव्हा कधी होईल तर तत्पूर्वी आज या ठिकाणी
सर्वांनी स्टेजवर यायचे. इथे बहुत जोरदार आपण घोषणा देऊ. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचा, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचा हमारी युनियन, हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी युनियन. धन्यवाद. सर्वांचा एकदम